प्रिपरेशन ऑफ अमाइन्स याचा विचार आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्सचा विचार करायचा आहे. अमाइनचे गुणधर्म, विशेषतः केमिकल प्रॉपर्टीज, जवळजवळ 8-9 प्रॉपर्टीजचा अभ्यास आपल्याला अमाइनचा आहे. त्यापैकी आज आपण ह्या 4 प्रॉपर्टीजचा विचार करूया. पहिली प्रॉपर्टी आहे ॲसिलेशन ऑफ अमाइन. हे शॉर्टकट लिहिलेलं आहे मुद्दाम. ॲसिलेशन ऑफ अमाइन, कार्बिल अमाइन रिॲक्शन, यालाच हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिॲक्शन असंही म्हणतात. हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट, अमाइन प्रायमरी सेकंडरी टर्शरी ओळखण्यासाठी या रिॲक्शनचा उपयोग होतो, ती ही हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट. आणि चौथी प्रॉपर्टी आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन. हे ॲसिलेशन आहे आणि हे अल्कायलेशन आहे. फरक आहे थोडासा. काय फरक पडतो ते सांगतो मी. 1 बाय 1 आपण विचार करूया. पहिल्या प्रॉपर्टीचं नाव आहे ॲसिलेशन ऑफ अमाइन. आता ॲसिलेशन म्हणजे काय? द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन बाय ॲसिल ग्रुप. आता ॲसिल ग्रुप म्हणजे कोण? RCO ग्रुप. याला ॲसिल ग्रुप म्हणण्यात येतं. हा कुठे असतो पहा. ॲसिल ग्रुप म्हणजे काय? आता आपल्याला ॲसिड माहिती आहे, RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, किंवा RCOCl याला ॲसिड क्लोराईड म्हणतो आपण. आता यातला हा Cl किंवा OH काढून टाका. हा जो ग्रुप आहे RCO ग्रुप याला ॲसिल ग्रुप म्हणतात. हा आणि हा ॲसिल ग्रुप. मग अमाइन्स मधून हायड्रोजन निघून जातो आणि त्याच्याऐवजी जेव्हा हा RCO ग्रुप येतो तेव्हा त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आपल्याला? ॲसिलेशन. अमाइन मधून हायड्रोजनची रिप्लेसमेंट बाय ॲसिल ग्रुप कॉल्ड एज ए ॲसिटलेशन. आता उदाहरणार्थ इथे जर आपण CH3 टाकला तर पहिला अल्किल ग्रुप, तर हा ॲसिटिल ग्रुप तयार झाला. मग रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन बाय ॲसिटिल ग्रुप कॉल्ड एज ए ॲसिटलेशन. ॲसिलेशनचं पहिलं उदाहरण म्हणजे काय? ॲसिटलेशन. आणि परीक्षेत शक्यतो हेच विचारतात, ॲसिटलेशन. ॲसिलेशनच्या ऐवजी ॲसिटलेशन हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. हा झाला ॲसिटिल ग्रुप. ॲसिटिल ग्रुप कुठे असतो? हा आहे ॲसिड क्लोराईड मध्ये. त्यानंतर ॲसिटिक अनहायड्राइड मध्ये देखील हा ग्रुप आहे. हे बघा 2 ग्रुप आहेत इथे. आता याला काय म्हटलं जातं? ॲसिटिक अनहायड्राइड. मग ॲसिटिक अनहायड्राइड मध्येही ॲसिल ग्रुप आहे. त्यानंतर ॲसिटिल क्लोराईड मध्ये पण हा ॲसिटिल ग्रुप आहे. जर आपल्याला ॲसिटलेशन करायचं असेल तर याचं पहिलं उदाहरण ॲसिलेशनचं म्हणजे कोण? ॲसिटलेशन. तेच विचारतात, ते पाहूया आपण. मग ॲसिटलेशन, ॲसिलेशनचं एक्झाम्पल, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन बाय ॲसिटिल ग्रुप दॅट इज COCH3 ग्रुप कॉल्ड एज ए ॲसिटलेशन ऑफ अमाइन. आता हे अमाइनचं ॲसिटलेशन कसं होतं आपण पाहूया. ॲसिलेशनचं एक उदाहरण घेऊया आपण अगोदर. अमाइन म्हणजे RNH2 आणि ॲसिलेशन म्हणजे कोण? RCOCl ॲसिल ग्रुप, ॲसिल क्लोराईड. आता यामध्ये हायड्रोजन आणि Cl काढून टाका. RNH. आता बॉन्डिंग व्हाया कार्बन जोडायचं इथे. आता पहा हा जो ग्रुप तयार झाला प्लस बाय प्रॉडक्ट कोण? HCl. मग आता हे कोण तयार झालं? नायट्रोजन वर ॲसिल ग्रुप आला म्हणून N-ॲसिल. N-ॲसिल इथिल किंवा अमाइन, प्रायमरी अमाइन. N-ॲसिल अल्किल अमाइन. अल्किल शब्द लिहितो, अल्किल अमाइन, कारण जनरल ग्रुप आहे. मग हे ॲसिलेशन झालं. याच्याऐवजी जर मी इथे CH3 टाकलं तर काय होईल? ॲसिटलेशन होईल. मग आता आपल्याला ॲसिलेशन पेक्षा काय शिकून घ्यायचं? ॲसिटलेशन. पाहूया मग आपण आता. व्हेन इथिल अमाइन. आता आपण प्रायमरी अमाइनचा विचार करताना इथिल अमाइन घेऊया.
ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर तुम्ही मिथिल अमाइन पण घेऊ शकता प्रॅक्टिस करत असताना. व्हेन इथिल अमाइन C2H5NH2 कोण हे इथिल अमाइन प्लस ऍसिटिल क्लोराइड असं लिहितो मी आता. चालेल. CH3COCl म्हणजे कोण ऍसिटिल क्लोराइड. इथे तुम्ही कोण घेऊ शकता आणखी ऍसिटिक अनहायड्रेट पण घेऊ शकता. जर ऍसिटिक अनहायड्रेट घेतलं तर फक्त बाय प्रॉडक्ट बदलतो तो म्हणजे ऍसिटिक ऍसिड येतो. इथे HCl बाय प्रॉडक्ट राहतो पण मुख्य प्रॉडक्ट मात्र सारखाच असतो. मग आता हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ऍसिटिल ग्रुप फ्रॉम प्रायमरी और सेकंडरी अमाइन called as acylation. Now here which compound is formed? See here, this is C double bond OCH3 plus byproduct is HCl and the reaction is carried out in presence of pyridine. In presence of pyridine the reaction is carried out. आता इथे प्रॉडक्ट जो मिळाला याला नाव देऊ आपण. दोन प्रकारे याला नाव देता येतं. हा इथिल अमाइनच आहे फक्त हायड्रोजनच्या ठिकाणी ऍसिटिल ग्रुप आला जो नायट्रोजनला जोडलेला आहे म्हणून N ऍसिटिल इथिल अमाइन हे झालं याचं नाव. काय N ऍसिटिल इथिल अमाइन. किंवा याला आणखी वेगळ्या पद्धतीनं अमाइड या नावानुसार पण देता येतं. कारण पहा ऍसिटामाइड म्हणजे कोण CH3CONH2 जर असेल CH3CONH2 तर आपण त्याला ऍसिटामाइड म्हणतो. बरोबर आहे. मग हे ऍसिटामाइडच आहे फक्त नायट्रोजन वर कोण आलं मग आता इथे इथिल ग्रुप आला म्हणून यालाच N इथिल ऍसिटामाइड म्हणा किंवा दोन कार्बन ऍटम आहे ETHANE इज रिप्लेस्ड बाय अमाइड म्हणून त्याला N इथिल इथॅनामाइड म्हणा N इथिल ऍसिटामाइड म्हणा किंवा N ऍसिटिल इथिल अमाइन म्हटलं तरी चालेल. आता हे झालं ऍसिटलेशन ऑफ इथिल अमाइन. समजा आपण एरोमॅटिक अमाइन घेतला आता इथे तर काय होईल की बेंझिन रिंग जोडून दिली मी. मग हे कोण ऍनिलीन. When aniline is treated with acetyl chloride म्हणजे ऍसिटलेशन in presence of pyridine then we get आता कोण मिळालं पहा इथे कोण मिळालं याला नाव देऊ आपण पुन्हा N ऍसिटिल आणि हे कोण ऍनिलीन. हे ऍनिलीन H असेल इथे तर मग N ऍसिटिल बेंझिनामाइन म्हणा किंवा N ऍसिटिल ऍनिलीन म्हणा किंवा ऍसिटामाइड नुसार काय होईल CH3CONH2 म्हणजे ऍसिटामाइड. मग हायड्रोजनच्या ठिकाणी कोण आला फिनिल ग्रुप म्हणून मग याला N फिनिल इथॅनामाइड म्हणा ऍसिटामाइड म्हणा ETHANE इज रिप्लेस्ड बाय अमाइड. हे अमाइडला नाव देण्याची पद्धत आहे IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार म्हणून याचं नाव झालं N फिनिल इथॅनामाइड किंवा कॉमनली N फिनिल ऍसिटामाइड म्हटलं तरी चालेल. मग आता प्रायमरी अमाइन साठी आपण ही रिएक्शन घेतली ॲलिफॅटिक साठी घेतली एरोमॅटिक साठी घेतली. आता आपण सेकंडरी अमाइन असेल तर काय होतं पाहूया. ठीक आहे. मग पहिली रिएक्शन काय नाव दिलेलं आहे आपण ऍसिलेशन. पण आपण कशाचा विचार करतो फक्त पहिल्या ग्रुपचा CH3COCH3 ग्रुपचा म्हटलं तरी चालेल. ऍसिटिलेशनचा विचार आपण यामध्ये करत असतो. बरोबर आहे. आता सेकंडरी अमाइनचं ऍसिलेशन तिथे पण होईल. कसं होईल पाहूया आपण. सेकंडरी अमाइनचं आपण जनरल एक्झाम्पल घेत जाऊ. डाय इथिल अमाइन C2H5 C2H5 NH C2H5. ठीक आहे. डाय इथिल अमाइन N इथिल इथॅनामाइन हे त्याचं IUPAC नाव होईल. N इथिल ETHANE is replaced by अमाइन N इथिल इथॅनामाइन किंवा सरळ डायइथिल अमाइन प्लस ऍसिटिल क्लोराइड CH3COCl
acetyl chloride. Again the reaction takes place in presence of weak base. Basic substance आहे, बेसिक नेचरचा पायरिडिन. पुन्हा आता इथे रिएक्शन तशीच आहे. HCl हा झाला बाय प्रोडक्ट, हा निघून गेला. इथे लिहितो असं मायनस. आणि आता जो कंपाऊंड तयार झाला त्याला आता आपण नाव देता आलं पाहिजे. म्हणजे हे झालं आता रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन बाय ऍसिटिल ग्रुप. ऍसिटलेशन कुणाचं उदाहरण आहे? ऍसिलेशनचं. ऍसिलेशन हे जनरल नाव झालं, त्यातलं पहिलं एक्झाम्पल ऍसिटिल ग्रुप, म्हणून याला आपण ऍसिटलेशन असं म्हणतो. आता नाव देऊया याला पुन्हा दोन प्रकारे नाव देता येईल. हा डायइथिल अमाइन आहे, नायट्रोजनवर ऍसिटिल ग्रुप आला म्हणून एन ऍसिटिल डाय इथिल अमाइन हे झालं याचं नाव. दुसऱ्या पद्धतीने अमाइड नुसार काय नाव होईल बघा, CH3CONH2 म्हणजे ऍसिटामाइड म्हणजेच इथॅनामाइड. पण काय झालं की त्या इथॅनामाइड मधल्या दोन हायड्रोजन ऍटमच्या जागेवर दोन इथिल ग्रुप आले म्हणून याला नाव देऊ आपण NN डाय इथिल. आणि शेवटी कोण आहे तो? ETHANE इज रिप्लेस्ड बाय अमाइड. NN डायइथिल इथॅनामाइड हे होईल या कंपाऊंडचं नाव. हे झालं सेकंडरी अमाइनचं ऍसिटलेशन, ऍसिलेशन किंवा ऍसिटलेशन. ठीक आहे. आता इथे जर मी ऍनिलीन घेतलं तर प्रॉडक्ट बघा कोणता तयार होतो, त्याला नाव देता आलं पाहिजे. फक्त रिएक्शन सारखीच आहे. काय नाव होईल आता याचं? N इथिल बेन्झिनामाइन किंवा ऍनिलीन लिहिलं तरी चालेल इथे. when it is treated with acetyl chloride in presence of pyridine then we get, फक्त इथे एक हा ग्रुप इथे जोडून द्या आपला. ओके, बेंझिन रिंग इथे जोडून दिली तुम्ही. आता त्या नाव याला काय होईल? N ऍसिटिल इथिल फिनिल अमाइन. N ऍसिटिल नायट्रोजनवर ऍसिटिल ग्रुप, त्यानंतर N इथिल, बरोबर आहे, N ऍसिटिल N इथिल ऍनिलीन. ऍनिलीन म्हटलं तरी चालेल किंवा याला तुम्ही इथिल फिनिलामाइन म्हटलं तरी चालेल. ऍनिलीन लिहून टाकतो. मग दुसरं नाव काय होईल पाहायला आता. ऍसिटामाइड नुसार CH3CONH2 N वर फिनिल N वर इथिल, N फिनिल आणि ई अगोदर येतो म्हणजे कोण? N इथिल N फिनिल. नायट्रोजनवर इथिल, नायट्रोजनवर फिनिल, इथेन अमाइड. ETHANE इज रिप्लेस्ड बाय अमाइड, इथॅनामाइड. आता समजा याच्या ऐवजी जर तुम्ही ऍसिटिक अनहायड्रेट घेतलं. ऍसिटिक अनहायड्रेट म्हणजे कोण? पहा, हा असं CH3, हा CO, हा ऑक्सिजन, किंवा हे असं दोन वेळेला लिहा, हा C डबल बॉन्ड O CH3 आणि ऑक्सिजन, ऍसिटिक अनहायड्राइड. आता काय होतं? फक्त बाय प्रोडक्ट बदलतो. बाय प्रोडक्ट कोणता असेल बघा, COCH3 ग्रुप इथे आणा, झाला तुमचा प्रोडक्ट तयार. CH3COOH म्हणजे कोण? हा बाय प्रोडक्ट फक्त बदलत असतो, बाकी रिएक्शन जशीच्या तशी. मग प्रायमरी अमाइनचं ऍसिटलेशन पाहिलं, सेकंडरी अमाइनचं ऍसिटलेशन आपण पाहिलं. आता आपल्याला टर्शरी अमाइनच्या ऍसिटलेशन कडे जायचं. आता इथे बघतोय आपण ऍसिटलेशनच्या व्याख्येमध्येच सांगितलं, हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन इज रिप्लेस्ड बाय ऍसिटिल ग्रुप कॉल्ड एज ऍसिटलेशन. प्रायमरी अमाइन मध्ये दोन हायड्रोजन होते नायट्रोजनवर, त्यापैकी एकाला आपण रिप्लेस केलं, प्रॉडक्ट तयार केला. सेकंडरी अमाइन मध्ये एक हायड्रोजन होता नायट्रोजनवर जोडलेला, त्याला रिप्लेसिएबल हायड्रोजन ॲटम असं म्हणतात, तो निघून गेला, ऍसिटिल ग्रुप आला. आता टर्शरी अमाइन मध्ये काय होईल? टर्शरी अमाइन इट डू नॉट कंटेन द हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन ॲटम. इट डू नॉट कंटेन रिप्लेसिएबल हायड्रोजन ॲटम. When such type of amines are treated with acetyl chloride in presence of pyridine, then no reaction takes place. It do not undergoes acetylation or acylation. कारण हायड्रोजन ॲटम नाही रिप्लेस होण्यासारखा नायट्रोजनवर, आणि म्हणून इथे कोणत्याच प्रकारची रिॲक्शन होणार नाही. तर ही होती आपली पहिली प्रॉपर्टी.
काय नाव दिलं आपण याला? ऍसिलेशन. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे कोण? ऍसिटलेशन. आता जाऊया आपण हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिएक्शन कडे. हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिएक्शन दुसऱ्या प्रॉपर्टीकडे आपण जाऊया. आता ही अतिशय महत्वाची रिएक्शन समजण्यात येते कारण याच्या सहाय्याने तुम्हाला प्रायमरी अमाइन ओळखता येतात. कारण ही रिएक्शन फक्त प्रायमरी अमाइन दाखवतात, सेकंडरी टर्शरी अमाइन मात्र ही रिएक्शन दाखवत नाही. फक्त कोण? प्रायमरी अमाइन RNH2 ही रिएक्शन दाखवतात. म्हणून जर आपल्याकडे काही 2-4 कंपाऊंड दिले असतील तर त्यातलं प्रायमरी अमाइन कोणतं आहे हे ओळखण्यासाठी या रिएक्शनचा उपयोग होतो. कार्बिल अमाइन रिएक्शन, हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिएक्शन. काय आहे रिएक्शन बघा. व्हेन प्रायमरी अमाइन दॅट इज RNH2 व्हेन इट इज हिटेड विथ क्लोरोफॉर्म. काय सूत्र क्लोरोफॉर्मचं? ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. क्लोरोफॉर्म CHCl3. IUPAC नाव घेतलेलं आहे आपण, ट्रायक्लोरोमिथेन. व्हेन इट इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड. अल्कोहोलिक solution of potassium hydroxide, that is potash. Then here alkyl isocyanide are formed. See here RNC म्हणजे कोण? RNC alkyl isocyanide. एक बॉन्ड यातला कोऑर्डिनेट असतो. alkyl isocyanide यालाच कार्बिल अमाइन असं म्हणतात. कार्बिल अमाइन प्लस आता बाय प्रोडक्ट पहा कोणकोणते आहेत. 3 पोटॅशियम 3 क्लोरीन याच्यापासून हा 3KCl तयार झाला. याचा प्रश्न मिटला. पहा RNC म्हणजे हा कंपाऊंड लिहिला मी. अल्किल आयसोसायनाइड 3 क्लोरीन 3 पोटॅशियम 3KCl हा एक बाय प्रोडक्ट झाला. आता काय शिल्लक राहिलं? पहा 3OH हा एक हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन 3OH, 3H 3OH म्हणजे कोण तयार झालं? 3 वॉटर मॉलिक्यूल. मग या रिएक्शन मध्ये कार्बिल अमाइन तयार होतात किंवा यालाच अल्किल आयसोसायनाइड, अल्किल आयसोनाइट्राइल असे पण शब्द आहेत. नाउ दिस अल्किल आयसोसायनाइड हॅज व्हेरी बॅड ओडर, ऑफेन्सिव्ह स्मेल, and hence the reaction is used to identify the primary amine. कसं ओळखलं जातं की प्रायमरी अमाइन मध्ये क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅश टाकतात, त्याला गरम करा. मग त्याला वार्म केल्यानंतर काय होतं की हा घाणेरड्या वासाचा कंपाऊंड तयार होतो. जर असं झालं तर असं समजायचं हे प्रायमरी अमाइन आहे. बाकीचे पदार्थ सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, इतर पदार्थ ही रिएक्शन दाखवणार नाही. आणि म्हणून आपल्याला प्रायमरी अमाइन डिटेक्ट करण्यासाठी या रिएक्शनचा उपयोग होत असतो. तर एक्झाम्पल पाहिजे तुम्ही तेवढे देऊ शकता. फॉर एक्झाम्पल इथिल अमाइन C2H5NH2. इथिल अमाइन व्हेन हीटेड विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड देन वी गेट काय नाव होईल मग याचं? इथिल आयसोसायनाइड किंवा इथिल कार्बिल अमाइन इज फॉर्म विच हॅज व्हेरी बॅड ओडर. त्यानंतर जर ॲनिलीन घेतलं तर तरी रिएक्शन होते कारण प्रायमरी अमाइन आहे. हे प्रायमरी अमाइन ॲनिलीन. देन हियर फिनिल आयसोसायनाइड इज फॉर्म्ड. फिनिल आयसोसायनाइड इज फॉर्म्ड किंवा फिनिल कार्बिल अमाइन इज फॉर्म्ड. अतिशय महत्वाची रिएक्शन आहे, बऱ्याच वेळेला परीक्षेत ही विचारल्या जाते. ही झाली आपली दुसरी प्रॉपर्टी. काय नाव दिलं आपण याला? हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिएक्शन. आता तिसरी जी प्रॉपर्टी आहे त्याचं नाव आहे हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट. याही रिएक्शनचा उपयोग आपल्याला अमाइन ओळखण्यासाठी होतो. इथे फक्त प्रायमरी अमाइन ओळखता आलं, इथे मात्र तुम्हाला 3 जर दिले असेल प्रायमरी सेकंडरी टर्शरी तर कोणतं प्रायमरी कोणतं सेकंडरी कोणतं टर्शरी हे ओळखण्यासाठी या रिएजंटचा उपयोग होतो. हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट असं नाव आहे रिएक्शनचं. आता हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे कोण आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. यालाच हिन्सबर्ग रिएजंट असं म्हटलं जातं.
काय फॉर्म्युला होईल पहा. बेंझिन सल्फोनील SO2 आणि क्लोराईड याचं नाव आहे आता बेंझिन सल्फोनील क्लोराईड. या पदार्थाची रिएक्शन अमाइन्सवर काय होते याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइनच्या रिएक्शन वेगवेगळ्या पद्धतीनं या बेंझिन सल्फोनील क्लोराईडवर होतात की ज्याच्यामुळे आपल्याला ओळखता येतं प्रायमरी अमाइन कोणतं, सेकंडरी कोणतं आणि टर्शरी कोणतं. मग आता काय रिएक्शन आहे याचा विचार करू आपण. हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट. व्हेन प्रायमरी अमाइन, तर डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. हे कोण, इथिलमाइन. व्हेन इट इज ट्रीटेड विथ बेंझिन सल्फोनील क्लोराईड. चालेल. हे कोण, हिन्सबर्ग रिएजंट. हाच आहे आपला बेंझिन सल्फोनील क्लोराईड, RIL सल्फोनील क्लोराईड. काय होतं पहा आता इथे. हा HCl फक्त इथे बाय प्रॉडक्ट निघून जातो, -HCl. आणि आता जो प्रॉडक्ट तयार झाला तो असा लिहितो मी. ठीक आहे. हे असं. त्यानंतर हा नायट्रोजन, हा H आणि हा C2H5. HCl निघून गेलेला आहे. आता याला नाव देऊया आपण. इथे जर हायड्रोजन असता, जसं आपण RCONH2 ला काय म्हटलेलं होतं, अमाइड म्हटलं होतं, ऍसिड अमाइड. तर हे जर इथे आता असं असेल, हे बेंझिन सल्फोनील अमाइड होईल. काय, बेंझिन सल्फोनील अमाइड. हा सल्फोनील ग्रुप आलेला, SO2 ग्रुप आलेला इथे जास्तीचा, म्हणून याचं नाव झालं. जर इथे हायड्रोजन असेल तर बेंझिन सल्फोना अमाइड. आता काय झालं, फक्त नायट्रोजनवर इथिल ग्रुप आला म्हणून N इथिल बेंझिन सल्फोनामाइड हे झाले या कंपाऊंडचं नाव. N इथिल बेंझिन सल्फोनामाइड. Now this compound is strongly acidic in nature because it contains this hydrogen atom on nitrogen, and in water it can easily donate this H plus ion to other substance and behave like a acid. It has a strongly acidic character. And we know that acid dissolves in base. If we add and base, that is potassium hydroxide in it, then it dissolves and it forms the clear solution. It dissolves and forms clear solution. And if we again add acid in it, then it forms the original substance. प्रायमरी अमाइन कसं ओळखलं जातं यानुसार. प्रायमरी अमाइनवर आपण जेव्हा या बेंझिन सल्फोनील क्लोराईडची रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला N इथिल बेंझिन सल्फोनामाइड मिळतं जे ऍसिडिक नेचरचं आहे. मग ऍसिड अल्कलीमध्ये डिझॉल्व्ह होईल, क्लिअर सोल्युशन तयार होईल. हा पदार्थ तुम्हाला विरघळेल, टेस्टीत तुम्हाला क्लिअर दिसेल. कन्फर्म करण्यासाठी पुन्हा थोडंसं ऍसिड टाकलं तर काय होईल, बेस न्यूट्रलाइज होऊन जाईल, पुन्हा ऍसिडिक मीडियम येईल आणि त्या सोल्युशन मध्ये काय होईल, आता ऍसिड जर टाकलं तर पुन्हा ते टर्बिडिटी किंवा सबस्टन्स सॉल्ट तुम्हाला तो तयार हा पदार्थ तुम्हाला कंपाऊंड तुम्हाला तयार झालेला दिसून येईल. म्हणजे असं ओळखता येतं आपल्याला हे प्रायमरी अमाइन. आता सेकंडरी अमाइन वर रिएक्शन झाली तर काय होईल आपण पाहूया. आता प्रायमरी अमाइनचं लक्षात आलं आपल्या. सेकंडरी अमाइन डायइथिलमाइन घेतो किंवा हे असंही लिहिलं तरी सोयीचं होईल तुम्हाला. हा अगोदर घ्या बेंझिन सल्फोनील क्लोराईड म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट प्लस आता इथे आपल्याला घ्यायचं आहे सेकंडरी अमाइन C2H5 नायट्रोजन C2H5 हे झालं डायइथिल अमाइन. आणि आता रिएक्शन करा, पहा काढून टाका. हे HCl पुन्हा -HCl बाय प्रोडक्ट. कंपाऊंड जो आहे जसंच्या तसं लिहा, त्याला नाव द्या. आता नायट्रोजन
हा C2H5 हा C2H5 बाय प्रोडक्ट निघून गेला. पण हे बेंझिन सल्फोनामाइड तर आहेच, फक्त नायट्रोजनवर 2 इथिल ग्रुप आले म्हणून NN डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड हे झालं या कंपाऊंडचं नाव. आता पहा, जेव्हा प्रायमरी अमाइनची रिएक्शन झाली होती तेव्हा इथे एक अल्किल ग्रुप आला होता, एक हायड्रोजन होता. तो हायड्रोजन दुसऱ्याला देऊ शकत होता म्हणून त्याला ऍसिडिक नेचर होतं, बेसमध्ये तो विरघळला होता. आता मात्र इथे हायड्रोजन नाही, हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. मग न्यूट्रल कंपाऊंड असल्यामुळे याच्यात तुम्ही बेस टाकला तरी काही फरक पडणार नाही, ऍसिड टाकला तरी काही फरक पडणार नाही, पदार्थ विरघळणार नाही. पण प्रायमरी अमाइन सोबत जेव्हा रिएक्शन झाली होती तेव्हा आपल्याला ऍसिडिक कंपाऊंड मिळाला होता, बेसमध्ये तो डिझॉल्व्ह होऊन क्लिअर सोल्युशन मिळालं होतं, ओळखता आलं हे प्रायमरी अमाइन आहे. आता इथे सेकंडरी अमाइनवर रिएक्शन झाली, पदार्थ मिळाला, त्यात तुम्ही बेस टाकला, पदार्थ विरघळणार नाही. म्हणजे ओळखता येईल तुम्हाला तो विरघळला प्रायमरी, नाही विरघळला तर सेकंडरी अमाइन. आणि टर्शरी अमाइनची रिएक्शनच होत नाही कोणासोबत, या हिंड्सबर्ग रिएजंट सोबत. का होणार नाही त्याचं उत्तर तुम्ही अगदी सहजपणे देऊ शकता. पहा काय होईल आता, इथे जर मी टर्शरी अमाइन घेतलं तर नो रिएक्शन बिकॉज इट डू नॉट कंटेन द रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन. हा बेंझिन सल्फोनिल क्लोराइड प्लस टर्शरी अमाइन घ्या C2H5 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 नायट्रोजनला जोडलेले, नो रिएक्शन. व्हाय? बिकॉज इट डू नॉट कंटेन द हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन. प्रायमरी अमाइन मध्ये 2 हायड्रोजन होते, HCl बाहेर पडला. सेकंडरी मध्ये पण 1 हायड्रोजन होता, HCl बाहेर पडला. आता इथे हायड्रोजनच नाहीये, त्यामुळे टर्शरी अमाइनची रिएक्शन हिंड्सबर्ग रिएजंटवर होणार नाही, इथे रिएक्शन होत नाही. प्रायमरी अमाइन मध्ये ऍसिडिक कंपाऊंड तयार झाला, बेस मध्ये तो सॉल्युबल झाला. सेकंडरी मध्ये काय झालं, सेकंडरी मध्ये जो पदार्थ तयार झाला तो न्यूट्रल होता, तो बेस मध्ये विरघळत नाही आणि याची रिएक्शन होत नाही. तर अशा पद्धतीनं तिघांची ही रिएक्शन वेगवेगळी होते. आणि म्हणून या रिएक्शनचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला, टू डिस्टिंग्विश इन बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. आता आपल्याला 3 प्रॉपर्टीज माहिती झाल्या अमाइनच्या. जवळजवळ 9 प्रॉपर्टीजचा विचार करायचा आहे. पहिली प्रॉपर्टी घेतली आपण ऍसिलेशन, स्पेशली ऍसिटलेशन, COCH3 ग्रुप. दुसरी रिएक्शन घेतली आपण हॉफमॅन्स कार्बिल अमाइन रिएक्शन, ज्या रिएक्शनचा उपयोग तुम्हाला प्रायमरी अमाइन ओळखण्यासाठी झाला होता. बरोबर आहे, ते अल्किल आयसोसायनाइड कंपाऊंड तयार होतात, त्याला फार बॅड ऑर्डर असतो, अनप्लेझंट स्मेल असतो, त्याच्यामुळे ओळखता येतं की हे प्रायमरी अमाइन आहे. आणि हिंड्सबर्ग रिएजंट मध्ये पण आपल्याला ओळखता येतं प्रायमरी अमाइन कोणतं, सेकंडरी कोणतं, टर्शरी कोणतं. बरोबर आहे. आणि आता बाकीच्या प्रॉपर्टीजचा विचार आपण पुढच्या तासाला करूया.